ईश्वर कुणाच्याही पोटी येत नाही, त्यासाठी विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता व्हावं लागतं. जगद्गुरु तुकोबराय कुणाच्याही अंगणात खेळत नाही, त्यासाठी बोल्होबा आणि कनकाई माता असावं लागतं. आपले माता पिता कोण असतील आपल्या हातात नसतं, पण आपण कुणाचं माता पिता व्हावं हे आपल्याच हातात असतं. काय घडवायचं हो आम्हाला? भविष्य घडवणं म्हणजे काय घडवणं? इमारतीची उंची वाढणं म्हणजे विकास नव्हे, माणसांची उंची वाढणं याचा अर्थ विकास. सन्माननीय अध्यक्ष असणारे आदरणीय सुरेश बाबू औटी यांच्या माध्यमातून सातत्याने अवर्ग मिळवणारे जुबली लायब्ररी सरस्वती मंदिर मिरज यांच्या वतीने आयोजित करण्यात भविष्यावर बोलू काही अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व, एक प्रखर वक्तृत्व, उत्कृष्ट नेतृत्व संपन्न असे ज्यांनी अध्यात्म, विज्ञान, शिक्षण, ऐतिहासिक पाटील यांचा मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. सुस्वागतम, अति स्वागतम, शुभ स्वागतम. धन्यवाद. श्रीमंत बाळासाहेब जुबली लायब्ररी सरस्वती मंदिर मिरज आयोजित सरस्वती व्याख्यानमाले या कसते स्मृतिचिन्ह व आदरयुक्त शाल, एक आपुलकीची अवलेपनाची उब देणारी शाल देऊन सन्मान करत आहोत. रांगेत बरीच माणसं होती. आपला क्रमांक येईपर्यंत काय करायचं म्हणून कुणी ना काही त्या रांगेतच उद्योग करत बसला होता. त्याच रांगेतला एक जण शेंगावाल्याकडनं शेंगा विकत घेऊन शेंगा खात बसला होता. स्वच्छतेचा संस्कार सगळ्यांवरच झाल्यामुळे तसं स्टेशन स्वच्छ होतं. ते पण शेंगदाणे खाल्ल्यावर उरलेली फोलकाटं कुठं टाकायची हा प्रश्न त्याच्या मनात होताच. पण ती कुठं टाकता येईनात म्हणून त्यांनी ती हातातच साठवली. शेंगा खाऊन झाल्या, शेंगदाणे पोटात गेले, फोलकाट्या मात्र हातात राहिली. आता ती टाकावी कुठं? बर, टाकायला बाजूला जावं तर रांगेतला नंबर जाईल, परत पाठीमागं यावं लागेल. बराच वेळ फोलकाट हातात धरून कंटाळला. शेवटी कंटाळून तिने रांगेतल्या मागच्या माणसाला विचारलं, मगापासून शेंगा खाल्ल्या, शेंगदाणे पोटात टाकले, पण फोलकाट हातात आहे, टाकू कुठं? तसा रांगेतला मागचा माणूस म्हटला, त्यात विचारताय का एवढं? टाका की पुढच्याच्या खिशात. तसा तो म्हटला, काहीतरी काय सांगताय? स्टेशनवर उभा आहे, त्याला कळलं बिळलं तर काय घ्या. मागचा माणूस म्हटला, कशाचं कळतंय? आता मगापासून मी तुमच्या खिशात केळाच्या साली टाकतोय, तुम्हाला कळलं? हल्ली आमच्या जगण्याची पद्धतच अशी झाली. आणि अशा सामाजिक परिस्थितीमध्ये श्रीमंत बाळासाहेब जुबली लायब्ररी सरस्वती मंदिर मिरज लोकमानसाच्या खिशामध्ये काही विचार जावेत, मस्तकात काही प्रबोधन जावं आणि उद्याचं भविष्य घडावं यासाठी कार्यशील आहे. ही सगळ्यात मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मी अध्यक्ष सुरेश बापू आवटी यांचं मनपूर्वक कौतुक करतो. खरं तर मिरज ऐतिहासिक शहर आहे, ते प्राचीन शहर आहे, पौराणिक वारसा या शहराला आहे. स्वरांचं जन्मस्थान म्हणून मिरजचा उल्लेख आवर्जून केला जातो. आयुर्वेदाचं, आरोग्याचं चिकित्सा केंद्र इथं आहे. असं कुठलं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये मिरज पाठीमाग आहे. 350 वर्षापासून तलवारीला धार लावणारी माणसं सुद्धा इथं होती आणि धारेसारखी तलवार गाजवणारी माणसं सुद्धा इथं होती. एखाद्याचं मस्तक बिघडलंच असेल तर त्याला मिरजला घेऊन जा.
असं सांगण्याची परंपरा सुद्धा होती. अशा मिरजमध्ये मस्तक घडवणारी व्याख्यानमाला घडतीये, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हेलन केलर यांची एक कविता आहे, एक जागं झालेलं मन दुसऱ्या मनाला जागं करतं, दुसरं जागं झालेलं मन तिसऱ्या मनाला जागं करतं, जागी झालेली 3 मन मग सारं गाव जागा करतात, जागं झालेलं गाव सारा समाज उभा करतं आणि उभा राहिलेला समाज मग राष्ट्र घडवतं. एक मन जागं व्हायची गरज असते आणि मला असं वाटतं की या वाचनालयाच्या माध्यमानं ही जागी झालेली मनं एकत्र येत आहेत, गाव जागं करतायत. हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात ते रणात जिंकूच शकत नाहीत आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात ते रणात पराभूतच होऊ शकत नाहीत. रण कुठलंही असो ते जिंकायचं असेल तर मन जिंकणं महत्वाचं आणि ती सगळ्यात महत्वाची गरज आहे. वर्धमानाने उभ्या आयुष्यात एकही लढाई केली नाही, पण तरी ते महावीर झाले, कारण जो रण जिंकतो तो वीर आणि जो मन जिंकतो तो महावीर ठरतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आपण मन घडवण्याची परंपरा करतात, हे सगळ्यात मोठं महत्वाचं आणि आनंदाचं आहे. खरं कोण होता याचा विचार करू नका, तुम्ही काय करता आहात ते पहा, म्हणजे उद्या तुम्ही कोण होणार हे तुम्हाला सहजपणे कळेल. ही सगळ्यात मोठी गोष्ट. पण दुर्दैवानं आपल्या आयुष्याच्या रूपानं आपल्या हातात असणाऱ्या वेळेच्या शिदोरीची महत्वाकांक्षा किंवा महत्वाची जाणीव कुणाला नसल्यामुळं दुर्दैवानं आम्हीच आमच्या कालखंडाचे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ असे तुकडे पाडतो आणि या तुकड्यांमध्ये निवांतपणे जगत राहतो. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. माणसाचं वय झालं असं कधी समजावं तर त्याच्या आठवणी जाग्या व्हायच्या ऐवजी, अशा जाग्या व्हायच्या ऐवजी त्याच्या ज्यावेळी आठवणी जाग्या व्हायला लागतात त्यावेळी समजून जावं की माणसाचं आता वय झालंय. कारण माणसं जी भूतकाळात रमतात ती वृद्ध आहेत असं समजावं, असा साधा सोपा नियम आहे. पण जी माणसं वयानं पाऊणशे वयोमान जरी गाठलं तरी भविष्य काळाचा विचार करतात ती माणसं अजूनही तरुणच आहेत असं निश्चितपणे समजावं. ही सगळ्यात मोठी गोष्ट. पण दुर्दैवानं वेळ अशी गोष्ट आहे जी धरून ठेवता येत नाही, जी साठवून ठेवता येत नाही, जी गोठवून टाकता येत नाही, जी वाचवून ठेवता येत नाही, घड्याळ बंद करून ती थांबवता सुद्धा येत नाही. वेळ एकदाच हाताशी येते, त्याचा वापर एकदाच करता येतो. आलेल्या वेळेचा ज्याला योग्य वापर करता आला आणि त्या क्षणाचं ज्याला संधीत रूपांतर करता आलं, त्या संधीचं ज्याला सोनं बनवता आलं, त्याचं आयुष्य त्याला घडवता आलं असं आम्ही सहजपणे म्हणू शकतो. खरं तर उद्याच्या पिढीला जर काही संदेश द्यायचा असेल तर पहिला हा संदेश द्या की तुला मिळालेला वेळ हा किती महत्वाचा आणि किती मोलाचा आहे. 5 वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर निवडणुकीत पराभूत झालेल्या एखाद्या उमेदवाराला विचारा 5 वर्ष किती महत्वाची, तो सांगेल तुम्हाला 5 वर्षाचं महत्व. 1 वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नोकरीनं मिळालेल्या एखाद्या बेरोजगार युवकाला विचारा 1 वर्ष किती महत्वाचं. तो महिन्याच्या पगाराचा आकडा काढेल, वर्षाचा हिशोब मांडेल आणि सांगेल माझं वर्षाचं एवढं नुकसान झालं, त्यावेळी कळेल आम्हाला 1 वर्ष किती महत्वाचं. 1 महिन्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मातृत्वाच्या वाटेवर असणाऱ्या एखाद्या स्त्रीला विचारा 9 महिन्यातला 1 महिना सुद्धा किती महत्वाचा. मग कळेल आम्हाला 1 महिन्याचं महत्व. 1 आठवड्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा 1 आठवडा किती महत्वाचा. 1 दिवसाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मजुरीनं मिळालेल्या एखाद्या मजुराला विचारा. मजुरी अभावी खोपट्यातली चूल ज्यावेळी पेटत नाही आणि चुलीतली आग ज्यावेळी पोटात पेटते त्यावेळी तो सांगेल तुम्हाला 1 दिवस किती महत्वाचा. 1 तासाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर जगदत्या अलेक्झांडरला विचारा. जगाचा बादशाह होता, जगाचा सम्राट होता, पण मृत्यू शय्येवर पडला होता आणि आपल्या वैद्याकडे केविलवाणी प्रार्थना करत होता की फक्त एक तास तुम्हाला जगवा. त्या जगदत्या अलेक्झांडरला विचारा 1 तास किती महत्वाचा. 1 मिनिटाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ज्यावेळी विमान हल्ला झाला, तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या इमारतीतनं फक्त 1 मिनिट आधी सुरक्षित बाहेर पडलेल्या एखाद्या इस्माला विचारा 1 मिनिट किती महत्वाचा. आणि 1 सेकंदाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल
तर ऑलिम्पिक मध्ये फक्त एका सेकंदासाठी सुवर्ण पदक हुकलेल्या एखाद्या धावपटूला विचारा, एक सेकंद किती महत्वाचा. मग सेकंदा, मिनिटात, तासा, दिवसाचं मोल जर एवढं असेल तर आमच्या वाट्याला आलेल्या आयुष्याचं मोल आणि महत्व किती असेल हे पहिलं आम्हाला कळायला हवं, समजायला हवं आणि उमजायला हवं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती आहे ही वेळ समजून द्या. कारण ज्याला ती वेळ कळाली, ज्याला त्याचं मोल कळालं, त्यांनी विलक्षण कर्तृत्व गाजवलं आणि त्यांनी उद्याचं भविष्य सुद्धा घडवलं. हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं 50 वर्षाचं आयुष्य आहे, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असे जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव. जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचंय, जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचंय. 50 वर्ष एकही घटना नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे त्यांचा मृत्यू. फक्त त्याचंच नियोजन नव्हतं. 50 वर्षाच्या कालखंडामध्ये 750 वर्षाचं पारतंत्र्य महाराजांनी हटवलं. 750 वर्षाचं जगाच्या पाठीवरचा सगळ्यात अल्प काळात घडलेला हा इतिहास आहे. ही अफाट विलक्षण क्रांती आहे. फक्त 35 वर्षांनी महाराजांनी 35 वर्ष ते पारतंत्र्य हटवलंय. इतक्या कमी कालावधीत अशी क्रांती कुठेच घडली नाही. का घडलं हे? कारण महाराजांना हाताशी असलेल्या प्रत्येक क्षणाचं मोल आणि महत्व माहिती होत. स्वराज्य हाच ध्यास आणि स्वराज्य हाच श्वास झाला होता. जन्माला आधीपासून ध्येयाची सुरुवात आहे. तेव्हा एवढं प्रचंड यश कमावता येतं, प्रचंड अफाट कीर्ती संपादन करता येते. आम्ही आमच्या आयुष्याची सुरुवात करतो तरी कधी? आम्ही कधीतरी प्रश्न विचार, जगात इतिहास कुणी घडवला? वयाच्या 16व्या वर्षी माऊली ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. वयाच्या 23व्या वर्षी जगद्गुरु तुकोबरायांनी गाथा लिहिली. वयाच्या 23व्या वर्षी स्वामी विवेकानंद अमेरिकेच्या शिकागोमध्ये धर्म परिषदेसाठी उपस्थित राहिले. वय काय आहे त्यांची, ज्यांनी जगाला मार्गदर्शन केलं. 16, 17, 18, 19, 20, 22. पण त्यासाठी हा क्षण अचूकतेनं वापरता आला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. उद्याचं भविष्य घडावं त्यासाठी प्रत्येक जण झटत असतो. प्रत्येक जण संन्याशाची पोरं म्हणून आपल्या मुलांना छळलं जातंय. हे लक्षात आल्यावर विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माताने एक विलक्षण निर्णय घेतला. आपणच संपून जाऊया, संपूया आयुष्य. आपणच जर उरलो नाही तर आपल्या मुलांना संन्याशाची पोरं म्हणून कुणी हिणवणार नाही. उद्याच्या भविष्यासाठी, उद्याच्या पिढ्यांसाठी त्यांनी निर्णय घेतला आणि स्वतःला इंद्रायणीच्या डोहात समर्पित करून टाकलं. हे उद्याचं भविष्य घडवण्यासाठी होत. ते ज्ञानेश्वर लोकमानसाला प्रबोधित करण्यासाठी लोकमानसात लोकसमूहात जायला लागले. पण तरी लोकांचा छळ थांबेल का? संन्याशाची पोरं म्हणून हिंदून चालूच, कुणी चिखल फेकायचं, कुणी शेण फेकायचं. माऊली ज्ञानेश्वर सांगायचे, अरे समाज घडावा म्हणून सांगतोय ना. का? पण लोक ऐकत नव्हते. एके दिवशी संतापले, वैताग आला, उद्वेग आला आणि ज्ञानेश्वर संतापात तनतन करत आले. झोपडीत आत शिरले, टाकी लावून घेतली. 10 वर्षाची इवलीशी मुक्ताई, तिनं पाहिलं ज्ञानोबा चिडून आले. झोपडीत आत टाकी लावून बसले. इवल्याच्या मुक्ताईला वाटलं रागावून असेल ज्ञानोबा. राग शांत झाला की मग येईल बाहेर. मुक्ताई वाट पाहत बसली. अर्धा तास झाला, तास झाला, 1.5 तास झाला. ज्ञानेश्वर बाहेर यायचं चिन्हच दिसेना. मग ती एवढीशी मुक्ताई उठली, झोपडीच्या पुढे गेली, ताटीच्या पुढ्यात उभा राहिली आणि ज्ञानोबाला सांगू लागली, ए ज्ञानू दादा, ए ज्ञानू दादा, येणारे बाहेर. किती वेळ थांबशील आता? बस झालं ना आता, येणारे बाहेर. पण ज्ञानोबाचं एक नाही, 2. मुक्ताईला वाटलं अजून राग गेला नसेल, येईल ज्ञानू दादा बाहेर. अर्धा तास निघून गेला पण ज्ञानोबा बाहेर येईना. मग मात्र मुक्ताई पुन्हा ताटी समोर आली. ए ज्ञानू दादा, येणारे बाहेर. किती त्रास देशील? बस ना आता, चल ये ना बाहेर. ज्ञानोदादाच एक नाही, 2 नाही. मुक्ताईच्या डोळ्यातनं खळखळ अश्रू ओघळायला लागले. ए ज्ञानू दादा, येणारे.
बोल ना काहीतरी, ये ना. काही नाही प्रतिसाद नाही. मग मात्र ती उलीशी मुक्ताई कठोर झाली. आपल्या डोळ्यातले अश्रू तिला पुसले आणि त्याच ताटीसमोर उभा राहून साक्षात ज्ञानाच्या ईश्वरालाही उलीशी मुक्ताई सांगू लागली. विश्वे रागे झालावनी, संती सुखे व्हावे पाणी, तुम्ही तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हा कशाची मुक्ताई सांगते? विश्वाचा राग मनात घेऊन उन्हासारखं काय झालात. संती सुखे व्हावे पाणी, संतांनी कसाठी पाण्यासारखं निखळ निर्मळ असावं. तुम्ही तरुण विश्वतारा, आधी स्वतःचा राग आवरा आणि मग दुनिया सावरायला बाहेर पडा. बस झालं, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. या 10 वर्षाच्या एवढ्याशा मुक्ताईमध्ये हे ज्ञानाचं संचित कुठून बरं आलं? कुठल्या विद्यापीठात गेल्या होत्या मुक्ताई? कुणाचं कोचिंग लावलं होतं त्यांनी? 10 वर्षाची आहे हो, ज्ञानाच्या ईश्वराला सांगतीये. हे संचित आलं, पिढ्यानपिढ्यांचं संचित आलं. पूर्वजांनी करून ठेवलेलं जे संचित ज्ञान होतं ते उतरलं पुढच्या पिढीमध्ये. अहो बघा ना, उद्या राज्याभिषेक व्हायचा आहे. सगळी अयोध्या सजली आहे. श्री राम अयोध्येचे राजे होणार. आनंदी आनंद चोहोबाजूला. आणि अचानक राजा दशरथाने श्रीरामाला बोलावले. राम, तुझ्या आईला वचन दिले, तुला 14 वर्ष वनवासाला जावं लागेल. पण नाही, परंतु नाही, किंतु नाही, का, कशासाठी, कारण काय, विषय नाही. दुसऱ्या क्षणाला श्रीराम निघाले. हा पराकुटीचा त्याग, हे समर्पण, ही मातृ पितृ भक्ती, ही कुठून आली? ह्या पिढ्यानपिढ्यांच्या झालेल्या संस्कारातून आली. जे समोर आदर्श उभा राहिले, त्या आदर्शाने जे संचित दिलं, त्यातून हे सगळं निर्माण झालं. काय 12 वर्षाचे आहेत शिवाजी महाराज. शहाजी राजाने मासाहेब जिजाऊंनी एक विलक्षण निर्णय घेतला. स्वतःचा संसार बाजूला सरला आणि स्वराज्याचा प्रपंच उभा करण्यासाठी ठरवलं. थोरले संभाजी राजे शहाजी राजांबरोबर बेंगलोरात कर्नाटकातच राहतील. ते कर्नाटकात पित्याच्या छत्रछायेखाली राज्य विस्तार करतील. धाकटे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंसोबत महाराष्ट्रात येतील आणि ते मासाहेबांच्या आज्ञेनं महाराष्ट्रात राज्य उभा करतील. असं उद्याच्या काळातलं प्रचंड साम्राज्य उभा राहील. ठरलं. संभाजी राजे शहाजी राजांबरोबर बेंगलोरात आणि शिवबाराचे मासाहेब जिजाऊंसोबत महाराष्ट्रात म्हणजे पुण्यात. 12 वर्षाचे शिवबाराचे मासाहेबांबरोबर निघाले. आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राला जो निघालाय आपल्यापासून दूर, त्याला एका पित्यानं काय द्यावं? आमचा मुलगा कुठे निघाला तर आम्ही काय देतो? डबा. त्यातून आई सांगते, नीट जा, नीट ये, बसमध्ये मधल्या सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागनं कुणी धडकला तरी तू सुरक्षित, तू जगला पाहिजे. 12 वर्षाचे शिवबाराचे त्या काय पित्यानं आपल्या या पुत्राला दिलं काय? स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. शहाजी राजांनी आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राला स्वतः संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा दिली. काय होता मुद्रेत? प्रतिपक्ष चंद्र लेखे वर्धिष्णू विश्ववंदिता शाहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. काय पिता सांगतोय? 12 वर्षाचे आहे तो. उद्याचं भविष्य घडवायचं आहे. उद्याच्या भविष्यासाठी एका पित्यानं आपल्या पुत्राला काय स्वप्न दिलं, काय ध्येय, काय महत्वाकांक्षा? शहाजीराजे सांगतायत, प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. काय खात्री आहे, काय विश्वास आहे? अजून शिवबाराचे बेंगलोरातच आहेत, पुण्यात यायचे आहेत, स्वराज्याला आरंभ व्हायचा आहे. त्याच्या आधीच एक पिता सांगतोय, खात्री आहे आम्हास, तुम्ही उभारणारं राज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. कोण खात्री? शहाजीराजाने असं नाही विचारलं, कराल का, जमेल का? प्रश्नच नाही, जमणारच, तुम्ही करणारच आहात, आम्हास खात्री आहे. मी वारंवार सांगतो, आपल्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधत चला. पोरं इतिहास घडवतील.
जमेल का? नाही, विषय नाही, जमणारच. आणखी काय दिलं? छोटं मंत्रिमंडळ दिलं. किती खात्री आहे मला? आता हे छोटं मंत्रिमंडळ देतोय, उद्याला तुम्हाला स्वतःच मंत्रिमंडळ उभा करायचं. काय खात्री आहे? आणखी काय दिलं? भगवा ध्वज दिला आणि सांगितलं तुमच्या उभा राहणाऱ्या उद्याच्या स्वराज्याचा हा भगवा दौलत ध्वज असू द्या. पण त्याच वेळे का पित्याने सांगितलं, पण त्याने काय शुभारास आहे, हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी. कारण हा भगवा साधा नाही, हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा आहे, हा भगवा भगवान श्री कृष्णांचा आहे, हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा आहे, हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगावर कोसळणाऱ्या धारकऱ्यांचा आहे, हा भगवा त्यागाचा, भगवा समर्पणाचा, भगवा शौर्याचा आणि भगवा पराक्रमाचा राजे हा भगवा फडकता राहू द्या. काय यशाचं सूत्र सांगितलंय का पित्याने? ध्येय साध्य करायचं आहे ना, शौर्य गाजवावं लागेल, पराक्रम दाखवावा लागेल, त्याग करावा लागेल, समर्पण द्यावं लागेल, तेव्हा तेव्हा कार्यसिद्धीस जाईल. हा संस्कार आहे. ईश्वर कुणाच्याही पोटी येत नाही, त्यासाठी विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता व्हावं लागतं. जगद्गुरु तुकोबराय कुणाच्याही अंगणात खेळत नाही, त्यासाठी बोल्होबा आणि कनकाई माता असावं लागतं. आपले माता पिता कोण असतील आपल्या हातात नसतं, पण आपण कुणाचं माता पिता व्हावं हे आपल्याच हातात असतं. काय घडवायचं हो आम्हाला? भविष्य घडवणं म्हणजे काय घडवणं? इमारतीची उंची वाढणं म्हणजे विकास नव्हे, माणसांची उंची वाढणं याचा अर्थ विकास. ही कशी वाढेल? ती आमच्या संस्कारातून वाढेल. प्रत्येकाने किमान आपली मुलं घडवा, उद्याचं भविष्य आपोआप घडून जाईल. काय करायचंय तुझं? एवढंच तर करायचं. आणि प्रचंड क्षमता आहेत आपल्यात, प्रचंड सामर्थ्य आहे, प्रचंड ताकद आहे आपल्यात. फक्त अडचण एवढीच आहे, आपल्यात काय आहे याची ओळखच आपल्याला नाही. सगळ्याच गोष्टी सगळ्यांमध्ये कधीच नसतात, पण प्रत्येकात काही ना काही अलौकिक असतच असतं. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मग आपल्यात काय आहे ते आपल्याला कळालंय का? त्या गुणांच्या बळावर आपण काय करू शकतो हे आपल्याला उमगलंय का? नाहीतर एज्युकेशन या शब्दाचा अर्थ काय आहे? ती लॅटिन शब्दापासून बनला. एज्युकेशन म्हणजे मुलांमधले सुप्त गुण शोधणं, त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देणं. ह्या 3 क्रिया जिथं घडतात त्याला एज्युकेशन असं म्हटलं जातं. कोण आहात तुम्ही हे कळलं पाहिजे, काय करू शकता तुम्ही समजलं पाहिजे आणि तुम्ही त्या प्रत्यक्ष कृतीनं केलं पाहिजे. या 3 क्रिया घडल्या की मग तुम्ही शिक्षित आहात. आमची अडचण अशी आहे की आमच्यात काय आहे तेच आम्हाला माहित नाही. जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण कुठलं माहिती आहे? स्मशान. प्रत्येकात काही ना काही अलौकिक गुण आहे, पण दुर्दैवानं त्याचा पत्ताच आम्हाला लागत नाही. ते अलौकिक गुण न वापरताच तसेच आपल्या जवळ राहतात. शेवटी आम्ही चौघांच्या खांद्यावर जातो आणि आपल्या बरोबर ते गुण सुद्धा स्मशानात येतात. आपली राख होते, ते अलौकिक गुण मात्र स्मशानात तसेच पडून राहतात. असंख्यांचे असंख्य अलौकिक गुण त्या स्मशानात आहेत. म्हणून जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण म्हणजे ते स्मशान. जे आम्हाला मिळालं त्याचा वापर करायलाच हवा, नाही तर तो त्या विधात्याचा अपमान ठरेल. तुला दिलं पण तुला कळालं नाही, वापर तर तू केलाच नाही. तुझ्या त्या एका गुणाच्या बळावर जग समृद्ध झालं असतं, पण दुर्दैव ज्याला कळालं ती माणसं मोठी झाली. आपल्यात काय आहे हे समजलं त्या माणसाने इतिहास घडवला. अहो, रस्त्यानं चालता चालता मी सहज म्हणतो, तुला मी पुरता ओळखून आहे. अरे तुला ओळखून आहे ते स्वतःच काय? तुझं तुला ओळखलंयस का? तू आपला स्वतःचा अभ्यासच नाही, ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. स्वतःचा अभ्यास, याला आमच्या भारतीय संस्कृतीनं नाव दिलंय अध्यात्म. हे स्वतःला ओळखू देणारं शास्त्र आहे, स्वतःचं सामर्थ्य माहिती करून देणारं शास्त्र आहे. काय करू शकता तुम्ही? सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगात तुमच्यावर बाहेरून कुणीच मर्यादा घालू शकत नाही. या जगात तुमच्यावर बाहेरून कुणीच बंधनं घालू शकत नाही.
या जगात दुसरा कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. या जगात दुसरा कुणीही तुम्हाला जिंकून देऊ शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला जिंकून देऊ शकता. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. सगळ्यात मोठी. बंधनं बाहेरून नाही, बंधनं आतून घालतो आम्ही. हत्तीचं छोटस पिल्लू बघितलं असेल, माहू त्याला लोखंडी साखळदंडाने बांधून ठेवतो. ते पिल्लू सुटायचा प्रयत्न करतं, निसटायची धडपड करतं, सगळी शक्ती एकवटतं, पण ते लोखंडी साखळदंड तोडणं त्याला शक्यच होत नाही. ते प्रयत्न करतं, थकतं, दमतं आणि ठरवतं नाही, साखळदंड तोडणं आपल्याला शक्यच नाही. आपण इथून निसटूच शकत नाही. तेच हत्तीचं पिल्लू मोठं होतं, बलाढ्य होतं, अफाट ताकदीचं होतं. मोठमोठाले वृक्ष नुसत्या सोंड्यानं उलमळून टाकतं, पण अशा बलाढ्य हत्तीला माहूत कधीच साखळदंडाने बांधून ठेवत नाही. तुम्ही कधी बघा, मोठा हत्ती मोकळाच असतो, साखळदंड फक्त पायात सोडलेला, बांधलेला नसतो. आम्हाला बाहेरून कुणीही बांधलेलं नाही, आम्हीच स्वतःला बांधून घेतलंय. जमणार नाही, होणारच नाही, आपल्याचं शक्यच नाही. कुणी बाहेरून बांधत नाही तुम्हाला. सगळ्या गोष्टी आहेत आपल्यात, पण आपल्याला ओळख नाही, वापर नाही. तुम्ही कधी गंमत बघा, घरात लहान मूल असतं, रांगणार असतं, आई स्वयंपाक करत असते, आईचं लक्ष नाही, ते मूल पाहतं आणि अंधाऱ्या खोलीच्या दिशेने ते रंगत रंगत झेपावतं. आईचं लक्ष जातं तर आई संतापते, ए नको जाऊ, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. ते पोर तिथंच बघतो, तिथूनच आईकडे बघतो. आई म्हणते नाही, अंधारात भाऊ असतो बेटा, नाही जायचं. बाळ तिथंच थांबतं. आई परत स्वयंपाकाला लागते, आईचं लक्ष नाही, ते पाहतं आणि परत अंधाराकडे झेपावतं. धाडस त्याच्यात असतंच. तुम्ही कधी बघा, मोठ्या माणसाला सांगा जाळ धरतोस का, ते पळून जाईल. लहान मूल पटकन धरत, भीती नाही त्याला, धाडस त्याच्यात नैसर्गिक आहेच. ते परत अंधाराकडे झेपावतं. कुतूहल आहे त्याला, उजेडात काय आहे दिसतंय, अंधारात काय आहे मला बघायचं आहे, त्या अंधाराकडे झेपावतं. आईचं परत लक्ष जातं. आई म्हणते, ए सांगितलं ना नाही जायचं, अंधारात भाऊ असतो, नको जाऊ. ते परत बघतो, आई परत स्वयंपाकाला लागतो. आईचं लक्ष नाही बघून ते पोरग परत अंधाराकडे झेपावतं. मग मात्र आई संतापते, सरळ त्याच्या जवळ जाते, त्याला उचलते, लांब नेऊन ठेवते, त्याला सांगते, सांगितलं ना नाही जायचं, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. त्या मुलाच्या अर्धजागृत मनावर कायमचा संस्कार होतो, अंधारात भाऊ असतो. पट्ट्या पुढं 2 पोरांचा बाप झाला तरी अंधारात झाला. दोष त्याचा आहे का? यश आणि आपण यांच्यामध्ये फक्त भीती उभा असते. एकदा ही भीतीची भिंत ढासळली की मग यशच सामोरे येते. तुम्हाला अडवणारं या जगात दुसरं कुणीही नाही, तुम्हाला फक्त तुमची भीतीच अडवून ठेवते. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि भीतीवर विजय मिळवायचा एकच मार्ग आहे, आक्रमण. कशाची भीती वाटते, त्याच्यावर सरळ आक्रमण, बचावाचा सर्वोत्तम पर्याय. आक्रमण करा, काही असू दे. पाण्यात पहिल्यांदा उडी मारताना भीती वाटते असती, नैसर्गिक आहे. नाही धजावत आपण, कुणीतरी पाठीमागून ढकलतो, आपण धाडदिशी पाण्यात पडतो, नाका तोंडात पाणी जातं आणि जीव वाचवण्यासाठी जीवाच्या हक्कांतानं पाण्यात हातपाय मारत बसतो. प्रचंड धगधग होते आणि बघता बघता हातपाय मारता मारता तो पाण्यावर स्वार होतो. आस्ते आस्ते श्वास घेता येतो आणि मग हळूच तो पोहल्यासारखा पुढं पुढं जातो. वरच्याला सांगतो, जमलं रे. पडलाच पाण्यात नसतं तर भीतीवर विजय मिळवला नसता. विजय मिळवायचा एकमेव पर्याय आहे, आक्रमण करा. आक्रमण करा, ज्याची भीती वाटते त्याच्यावर आक्रमण करा. सगळ्यात महत्व, सगळ्यात क्षमता आमच्यात आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, क्षमतांचं पात्रतेत रूपांतर करता आलं की मग योग्यता कमावता येते. असलेल्या क्षमतांचं पात्रतेत रूपांतर करा, म्हणजे आपोआप योग्यता तयार होईल. दुर्दैवानं आमच्याकडे ती अडचण आहे, आम्हाला ते होत नाही, आम्ही ते करतच नाही. हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्हाचा भाग आमच्या आयुष्यात आहे. सगळ्या 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 क्षमता. कधीतरी मी एका मुलाला विचारतो, काय रे 100 मीटर पळशील का? तू 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे म्हटलं 100 मीटर पळशील का? मग त्यानं हळूच विचारलं, 100 मीटर म्हणजे किती? माझ्या लक्षात आलं काय झालंय ते. मी त्याला म्हटलं, काय खेळबिळ खेळतोस का नाही?
म्हटला सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हटला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं मग बरोबर आहे, तुला 100 मीटर कळणारच नाही. मग त्याला सांगितलं इथून तिथपर्यंतचं जे अंतर आहे त्याला 100 मीटर म्हणायचं, पळशील का? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे म्हटलं पळशील का? करतो प्रयत्न. अरे तुला 100 मीटर सांगितलंय, 5 किलोमीटर नाही, कसला प्रयत्न करायचा? पळशील का? करतो ना. बरं मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? 2 मिनिटं अंतर बघितल्यावर म्हटला 5 मिनिटं तर लागतील. 100 मीटर 100 मीटर आहे, हो तेच ना, 5 मिनिटं तर लागते. मला सुचायचंच बंद झालं. अरे त्याला म्हटलं हुसेन बोल्टचं ऑलिम्पिकचं रेकॉर्ड 9.98 सेकंदाचा आहे. तो 10 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे. पण तेवढ्यात त्याचा मित्र धावत आला. पळ कुत्रा पिसाळलाय, इतक्या भयान वेगात पळत सुटला. 7 सेकंदात 100 मीटर. मी त्याला म्हटलं तुला का ऑलिम्पिकचं रेकॉर्ड मोडलंस? हुसेन बोल्टला 10 सेकंद लागतात, तू 7च. मग कुत्र मागं लागलं. म्हणजे 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता तुमच्यात आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? स्वागत करायला हवं संकटाचं. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला थांबवायला येत नाहीत, अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला रोखायला येत नाहीत, अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. संकट, अडथळे, अडचणी यायलाच हव्यात, कारण त्याच तुम्हाला घडवतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. तुमच्या क्षमता बाहेर पडायच्यात ना, तुमच्यात असणारे अलौकिक गुण बाहेर पडायचे आहेत ना, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे संकटांशी मुकाबला करा. संकटापासून पळून संकटांवर विजय कधीच मिळवता येत नाही. संकटांशी भिडून आणि लढूनच संकटांवर विजय मिळवता येतो. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट. स्वामी विवेकानंद मंदिराच्या पायऱ्यावर निघाले होते आणि त्याच वेळी 10-12 माकडं त्यांच्या अंगावर झेपावली. तसे स्वामी विवेकानंद वळाले आणि सरळ पळायला लागले. एक साधू कडाडला, हे थांब, पळू नकोस, त्यांना सामोरे जा, त्यांना सामोरे जा. स्वामी विवेकानंद वळाले आणि सरळ दमदार पावलं टाकत माकडांच्या दिशेने चालत राहिले. स्वामीजी आपल्याकडेच येत आहे, त्या माकडाने बघितलं तशी माकडं धूम पळत सुटली. स्वामीजी सांगतात, तुम्ही संकटापासून पळून निघाला तर संकट तुमची पाठलागच करत राहतील, पण संकटांना सामोरे गेलात तर संकट तुमच्यापासून पळून जातील. आमच्या उद्याच्या भविष्याला घडवायचं असेल, पळू नका संकटापासून, भिडा, लढा, तर भविष्यावर तुमच्या कर्तृत्वाचा ध्वज रोवता येईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती सगळ्यात क्षमता. संकटातूनच तयार होतात. शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी तयार करू शकत नाही. समुद्र उधाणलेला असेल, लाटा कोसळत असतील, वादळ वारा सुटलेला असेल, या सगळ्या उधाणलेल्या समुद्राशी 2 हात करायच्या तेवढ्या मी पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचू, त्यावेळी आमचा कस लागतो. पोहोचू त्यावेळी आम्हाला सर्वोत्तम म्हटलं जातं. सर्वोत्तम बनायचं आहे ना, लाटांशी मुकाबला करायलाच हवा. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आमच्या उद्याच्या पिढ्यांना ते सांगा येत आहे. सगळ्यात सगळ्यात गरजेची गोष्ट. काय काय लोकांना मी विचारतो, ज्यांचं भविष्य बिघडलंय, त्यांचा वर्तमानच नीट चालला नाही, ती लोक उद्याचीच भयानक काळजी व्यक्त करतात. काही पाठीमागची सांगत असतात, आम्हाला माहित नव्हतं कोरोना येणार आहे, नाहीतर आधीच तयारी ठेवली असती. हो, संकट ईमेल पाठवूनच येतात. नाही हो, सजग सावध राहावंच लागेल. सगळ्यात महत्वाचे. पुढे जायचंय ना, रस्त्यावर उतरायचंय ना, खटे येणार, वादळ येणार, पाऊस येणार, संकट येणारच. ठरवून चला, अडचण नाही. सज्जता असायलाच हवी. सगळ्यात महत्वाची गोष्ट. काय काय लोकांना मी विचारतो, काय कसं काय? नाही, आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट.
नाहीतर बघा ना, रस्त्यावरच्या विजेच्या खांबाच्या दिव्याखाली बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला आणि त्या अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात पोहोचले. आज कोलंबिया विद्यापीठात गेला तर त्याच्या प्रवेशद्वारावर लिहिलंय, शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. परिस्थिती माणसाला घडवत असती तर बाबासाहेब घडले असते. कुणीतरी त्यांना विचारायचं, बाबासाहेब तुम्ही 10 वर्षापूर्वी हे पुस्तक वाचलेलं, त्यातल्या 200 क्रमांकाच्या पानावरच्या 3ऱ्या पॅरेग्राफ मधली 4थी ओळ काय आहे? आणि 10 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या पुस्तकाचा बरोबर संदर्भ द्यायचे. माणसं म्हणायची, काय अलौकिक बुद्धिमत्ता आहे, काय विद्वत्ता, काय स्मरणशक्ती. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे, माझ्या परिस्थितीनं मला दिलेली ही देणगी आहे. माझ्या वडिलांची परिस्थिती हलाखीची, पुस्तकं घ्यायला माझ्याकडे पैसे नसायचे. माझ्या पुस्तकांसाठी कैक वेळा माझे वडील कर्जबाजारी झालेत. त्यामुळे लहानपणी ज्यावेळी एखादं पुस्तक माझ्या हातात पडायचं त्यावेळी मी समजून जायचो, आज हे पुस्तक आपल्या हातात आहे, भविष्यात ते पुन्हा मिळेल का नाही माहिती नाही. त्यामुळे आत्ताच वाचताना असं वाचूया की आयुष्यात या पुस्तकाची पुन्हा गरजच पडता कामा नये. परिस्थितीच घडवते तुम्हाला. तुमचे उपजत गुण बाहेर यायचे असतील तर परिस्थिती खडतरच असायला हवेत. अनुकूल परिस्थिती तुमच्यातले गुण कधीच बाहेर काढत नाही, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, काय काय माणसं सांगतात, नाही आम्ही गरीब आहे ना. अरे चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे, कारण काय देतोस? नाही मला जरा बुद्धी कमी आहे, उत्तम. बुद्धिमान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. आणि द्रोणाचार्य शिकवत होते त्यावेळी इतर पांडव बंधूंना कोणाला झाडं दिसत होती, कोणाला जंगल, कोणाला आणखी काय. अर्जुनाला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसत होता, दुसरं काही नको दिसायला. या धारणेने जर पुढे झेपावत राहिला तर घडता येतं. सगळ्यात महत्वाचं हो बघा ना, मिर्झा राजांबरोबर तह करावा लागला महाराजांना. पुरंदरासह 23 किल्ले द्यावे लागले. आतापर्यंत जेवढं कमावलं होतं तेवढं सगळं द्यावं लागलं. अहो कोरोनाच्या काळात 2 वर्ष काय जग बंद पडलं, अनेक माणसांनी आत्महत्या करून टाकल्या. महाराजांची काय अवस्था असेल. 1646 पासून चाललेला स्वराज्याचा प्रपंच, 1665 ला पुरंदरचा तह त्याला सगळं गमवावं लागलं. सगळं. असंख्याने रक्त सांडलं, असंख्याने स्वतःचं बलिदान दिलं, असंख्य मावळे समर्पित झाले, आयुष्याचं रंगण करून घेतलं आणि कमावलेलं सगळं मिरझाला द्यावं लागलं. उरले होते फक्त 16 छोटे मोठे किल्ले. काय मानसिकता झाली असेल. आणि त्याहून औरंगजेबाचा 50वा वाढदिवस आग्र्यात आणि महाराजांना निमंत्रण. औरंगजेब अहो त्याच्याकडे जायचं म्हणजे मृत्यूकडे जायचं, परत येऊ का नाही खात्रीच नाही. पण तरी महाराजांनी हे संकट स्वीकारलं, स्वतःहून पत्करलं. निघाले महाराज. काय धाडस आहे, परिस्थितीशी लढायची काय ताकद आहे. भीतीवर विजय अजिबात नाही. भीती भय शब्दच नाही. बरं आता स्वतः निघाले मृत्यूच्या गुहेत. 9 वर्षाचे शंभूराजे महाराज त्यांना घेऊन निघालेत. म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात, अधिक आता पुत्रही सोबत. काय म्हणावे तो महाराज शंभूराजांना. आतापर्यंत तुम्ही जिंकणं पाहिलंय, आतापर्यंत मिळणारे विजय तुम्ही अनुभवलेत. शंभूराजे आता संघर्ष पाहायला चला, मृत्यूशी युद्ध कसं असतं ते अनुभवायला चला. काय संस्कार आहे. महाराज गेले, औरंगजेबाच्या पुढ्यात उभा राहिले, पण महाराष्ट्राचा स्वाभिमानात झुकला नाही. ताडकन महाराज कडाडले आणि औरंगजेबालाच फटकारत सरळ औरंगजेबाच्या दरबारातून बाहेर पडले. महाराष्ट्राच्या सिंहानं औरंगजेबाला त्याची जाणीव करून दिली. काय स्वाभिमान. शेकडो किलोमीटर दूर जिथं आपलं सैन्य ना सामर्थ्य ना सोबतीला कुणी, तरी महाराज त्या औरंगजेबाला ललकारतायत. आपल्यातला कुणी असता म्हणला असता नाही, आता नको नंतर बघू. का सगळं तिचंच आहे, धरलं तर काय करा. भर दरबारात महाराजांनी फटकावलंय औरंगजेबाला, भर दरबारात. हा पित्याचा धीरोदात्तपणा पुत्रानं बघितलाय.
भर दरबारात औरंगजेबाने शंभूराजाला विचारलं, शंभूराजे तुम्ही उत्तम कुस्ती खेळता असं मी ऐकून आहे. आमच्या दरबारात सुद्धा चांगले चांगले मल्ल आहेत. आमच्या दरबारातल्या एखाद्या मल्लाशी कुस्ती खेळाल का? तसा 9 वर्षाचा छबा काढला. आम्ही फक्त आमच्या लायकीच्या मल्लाशीच कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही. खबर काय पाणी आहे अभिमानास.